थोरल्या वहिनी साहेब लई झटल्यात बघा आमच्यासाठी. तर गावातल्या बायकांना काय अक्कलच नाही बघा. अव कुणाचं ऐकावं आणि कुणाचं नाही काय समजत नाही बघा त्यासनी. अगं त्या घाबरत्यात, पण त्यांचा काय दोष नाही बघ त्यात. अव चांगली शिकायची गोडी झाली होती तोपर्यंत धाकल्या वहिनी साहेब आल्या आणि पार इचका करून टाकला बघा सगळा. गोदा का तुम्ही रानात आला आणि साहेबांनी सगळं सांगून टाका बघा एकदा असं. अगं आपण नोकर माणसं, आपल्यामुळं कुणाच्या घरात काडी पडायला नग. दुसऱ्या कुणाचं? अहो माझं सोडा, पर तुम्ही कधी हे दुसऱ्याचं घर मानले काय गोदा का? अहो स्वतःच्या घरात कुणी केलं नसतं एवढं केलंय तुम्ही या घरासाठी. आणि हे साहेबांपासून समजायची माहिती आहे. होय ग, आपल्याच्यानं होता होईल तेवढं वाद होऊ नये म्हणून झटायचं बघ. त्यात राणाचा वहिनी साहेबांवर दांडगा विश्वास. त्याला खरं काय ते कळलं लय वाईट वाटेल पोराला. आणि लहानपणापासून राणाचा स्वभाव मला माहितीये. एखाद वेळेस कुठला राग त्याच्या डोक्यात शिरला तर त्यावेळेला तो काय करेल ह्याचा नेम नाही. आणि किती बी झालं तर गायकवाडांची सून आणि सुरतची बायको आहे वहिनी साहेब. त्यांच्या संसारात आपण असं आग लावणं चांगलं नाही. त्याचं त्याला कवा कळायचं ते कळू दे. तुम्हाला काय कळेल गोदक का? ते तुला शिकायचं कवा काढायचं ते कळू दे असं म्हणलं. तुम्ही बसा जेवायला, मी वाटते. हा बघाव त्याला माझ्या शिकण्याची काळजी. बघा तुम्ही समजाना काळजीत टाकले. अरे ती कशाला काळजीत टाकल? ती आल्यामुळे आमची काळजी मिटली बघ. ती माझीच काळजी वाढली म्हणा की. छान आहेस. चल बस जेवायला. अगं राहू दे. हे शिक्षणाचं खूळ तुम्ही डोक्यातनं काढूनच टाका बरं. आवाज पापड लोणची करायची म्हणून एवढे जमले होते बायका. पण उद्याच काय? काय झालं ग? जेव की. जाऊबाई म्हणत होता तेच खरं. आता उद्या बायकांना कुठल्या कारणाने बोलवायचं? रोज तर आपण पापड आणि लोणची नाही करू शकणार. हे बघ ती काळजी इट्टलावर सोड आणि जेव बरं निवांत. पण काहीतरी निमित्त शोधावंच लागेल ना. माझ्या मनावर काय वजं आलं तर मी इट्टलाचं नाव घेते. मग माझ्या मनावरचं समद वजं उतरते बघ. तू बी तसंच कर. इट्टलाचं नाव घेतलं की समधी कामं सोपी होत्या. नाव न घेता तिथं काम सोपं केलं की. म्हणजे इकडे गावात जातीवर दळताना, शेतात काम करताना, रात्रीच्या वेळेस देवळात इथं आठवतो. आपण बी तसंच काय तर करू. वाड्यात एक आपण कीर्तन ठेवूया. म्हणजे बायका येणार म्हणजे येणार. हे मात्र खरं आहे. हा आपण नुसतं कीर्तन ठेवायचं नाही. ते बुवासनी सांगायचं की कीर्तनातलं शिक्षणाचं महत्व सांग. म्हणजे कसं आहे, देवानं शिकायला सांगितलं म्हणल्यावर कोण नाही म्हणणार नाही आणि दुसरं कारण हुडकायची बी गरज लागणार नाही. होय की खरंच. बघ इट्टलानं सोडवला की नाही तुझा प्रश्न. खरंच चांगली कल्पना आहे. तुम्ही मागे एकदा म्हणाला होता आठवतंय तुम्हाला? गावागावांमध्ये कीर्तन पोवाडे हे ज्ञान पसरवण्याचे मार्ग म्हणून वापरतात. संत तुकाराम महाराज, गाडगे बाबा
तुकडोजी महाराज यांनी सुद्धा याच मार्गाने समाजाला शिकवलं. पण आपल्या गावात असे कीर्तन करणारे बुवा सापडतील का? हा ते समजा माझ्यावर सोडा. मला एक सांगा, कीर्तनात शाळा कशी शिकवायची? मग हे बघा, कीर्तनातून त्यांनी सामाजिक शास्त्र, नागरिक शास्त्र, गावची स्वच्छता ह्याबद्दल जरी माहिती दिली ना तरी पुरेसे. बाकी माझ्यावर सोडा, मी बघते. पण आता पारंपरिक कीर्तन सोडून असं करणं जमेल का त्यांना? अहो जमणार की. जमवायला गेलं की समजा जमते. आत्ता कुणाला फोन करताय? हे बरकत, पटाक दिवशी तयार हो. हे आपल्याला बुवांच्या घरी जायचं. कशाला ते विचारायचं नसते. तू फक्त तयार हो, मी आलो लगेच. हा आहो, आता इतक्या रात्री कशाला? आता कीर्तन करायचं म्हणजे बुवाला कीर्तनाच्या गोष्टी द्यायला नको काय? अहो, पण आता झोपले असतील ते. अहो देवधर्माचा माणूस लवकर झोपत असतोय होय. हे बघा, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी आहे ना व, समजा मी बरोबर करतो. आता पटाक दिवशी जाऊतो आणि जाऊन येतो काय. भूक तर लई लागल्या. चंदे, हा जरा बस इथं. बस बस. सांग आम्हासनी, आज जेवाय काय काय केलंय ग? आळूची वडी, बासुंदी, मसाले भात आणि हा तूप फवारलेली थालीपीठ. स्वयंपाकघरात लई घमघमाट वास सुटल्या बघा. काय सांगतेस? जा बरं, समजा थोडं थोडं घेऊन ये जा. आहो ताईसाहेब, तुम्हाला तर बारीक व्हायचंय ना व? ते आमचं आम्ही बघून घेऊ. तुला जेवढं सांगितलंय तेवढं कर. जा, समजा थोडं थोडं घेऊन ये जा. आहो ताईसाहेब, असं काय बी करू नका सा बघा. मी आता खाली जाऊन त्या म्हातारी समोर लई आयटीत सांगून आल्या की माझ्या ताईसाहेबांना बारीक व्हायचंय. तेव्हा तो लई वाकडं केलं बघा तिनं. काय म्हणली माहिती का? म्हण आयत खाऊन बारीक होत नसते. माझं तर टाळकं सटकलं होतं. पण आता तुम्हाला बारीक करायचंय म्हणून गप ऐकून घेतलं बघा म्या. जा त्या म्हातारीला जाऊन सांगून ये, तुझी ताईसाब आयत खाऊन खाऊनच बारीक होणार आहे म्हणाव. हो ताईसाहेब, आता असला खोटारडेपणा करू नका. आता जर तुम्ही माझ्याकडे जेवण मागितलं तर माझी आबरू जाईल की हो खाली. उठ. हा? उठ. आता या क्षणाला का नाही जोरात कानाखाली जाळ काढावं वाटायलाय तुझ्या. पण खरं अंगात ताकदच नाही तुमच्या. म्हणजे हे सलाड समजा खाऊन कसं ताकद राहील हो? जरा काहीतरी जेवण जावं की. नाही, फोडाफोडी कराया आमच्या अंगात ताकद पाहिजे असं काही नाही. आज आम्ही गप्प आहे कारण आज आम्ही लई खुश आहे. नवा सेट आणलं वाटतं तुम्ही म्हणून एवढ्या खुश आहे सा? नाही, आज आम्ही खुश आहे कारण आज त्या मास्तरडीची शाळा आम्ही कायमची बंद केली आहे. आज दुपारी जो काय जाळ काढलाय त्याच्यावरनं एक तर बाई येईल का आता घरात शिकायला? आणि एक बी बाई नाही आली तर मग त्या मास्तरडीची शाळा कायमची बंद. अहो ताईसाहेब, किती वेळा सांगितलंय तुम्हाला हे असलं समजा बोलत जाऊ नका सा. तरी तुम्ही ऐकतच नाही सा. काय काय काय? अहो हे समजा चांगलं चुंगलं बोलत जाऊ नका सा. कायम चांगलं चुंगलं बोलता आणि समजा तुमच्या अंगलटच येत आहे बघा. आता काय म्हणलं सा? उद्या त्या बायका येणार नाही. आता बघा, उद्या त्या बायका येणार नाही. या टायमाला फक्त आणि फक्त आमच्याच मनासारखं होणार आहे. नाही येणार बायका. आणि तुझी ती मास्तरडी बसल आता टाळ कुटत. जा तू जा, जरा चांगलं चुंगलं खाया घेऊन ये आम्हासनी. बारीक नंतर होऊ आम्ही. जा म्हणलंय नव. चल. अरे राणा, एवढ्या रातच्याला कुठे रे? तुला झोप बी पाय का नाही? आत्ताच्या आत्ता ते हा भजनवाल्या बाबांकडे जायचे. कशाला? अरे परत संन्यास घ्यायचं खूप डोसक्यात घेतोस का काय? नाही रे, मग अंजलीबाईंच्या कामासाठी. ते कीर्तनात शिकवायचं म्हणते. ए राणा, या बायकांच्या भल्यासाठी तू कशाला पाप करायलास मर्दा? एक खुळ्या डोसक्याच्या
यात कसलं आलंय पाप? तर काय, अरे तो बुवा म्हणजे देवा धर्माचा माणूस, तिला आता रातच्याला उठवल्यावर आपल्याला पाप लागणार नाही बाई. अरे चांगलं काम करायला पाप लागत नसते. हे बघे, तू चल लवकर. ते उद्याच्या उद्या कीर्तन करायचंय. त्यांना तयारी करायला सांगायची. राणा, कीर्तन करण्यात त्यांची पुरी जिंदगी गेली, त्यासनी कशाला तयारी करायला लागत्या? झोपटनं जरी उठवलं तरी बी ते कीर्तन करतील बघ. तसं नाही रे, हे जरा वेगळं कीर्तन आहे. हं? तयारी करावी लागणारच. वेगळं कीर्तन? हा. या आणि कसलं आहे म्हणायचं? ते कीर्तनातनं अभ्यास शिकवायचा ना व. काय ते इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे समजा मिक्स करायचे. हा, ये बाबा, हे पहिल्यांदाच मी कीर्तन ऐकतोय. असलं कसलं आणि कीर्तन असते? काय आहे, सरळ शिकवून शिकवणं झालेत बायका, म्हणून हे कीर्तनातनं शिकवायचं ठरवलं त्यासनी. आताच आहे बाबा सगळं. अरे पण जमल का त्यासनी? अरे जमवायला गेलं तर समजा जमते. तू चल लवकर. हे समजा मिक्स करायचं ना व. ते बुवासनी जरा येळ दिला पाहिजे. याने आता काय नवीनच? अभ्यास हं? कीर्तनात मिक्स करायचंय ना व. अरे पण मिक्सर कुठे मिक्स करायला? हे बघे, तू सरळ सांग येतोयस का नाही ते. उगा कुळ्यावानी बोलू नकस आणि डोक्यात जाऊ नकस. चल. चल, ऐकावं ते नवलच आहे बघ. चल त्या बुवाच्या घराला जाऊन उठूया त्याला. चल. वाजू म्हणलं ना व. झोपला असतील. उडत नाही तवर वाजू. अरे सकाळी ये की. वाजू म्हणलं ना व. महाराज, ओ महाराज, अरे जरा जोरात वाजू की. अरे उठून मला शाप बीप दिला तर? मी आहे ना व. टेन्शन काय घेऊ नका. वाजव. सकाळी ये. तो वाजवतो काय. महाराज, महाराज, ओ महाराज. कोण आहे? मी राणा आहे, राणा. काय कटकट आई. आलो आलो. नमस्कार राणादा. नमस्कार. एवढ्या रस्त्याचं काय काम काढलंय? हे माझं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. कसलं? उद्या वाड्यावर कीर्तन करायचे. पण उद्या माझं कोल्हापूरला महत्वाचं काम आहे राणात. असं काय करताय? जमव की काय तर. आणि बघा, तुमचं ते कोल्हापूरचं काय ते काम असेल ना व, ते परवा करा की. पाहिजे तर आम्ही येतो सोडायला कोल्हापूरला. काय वय राणा सोडते तुम्हाला. पण उद्याचं काय करायचं? काय ते बायकांसाठी कीर्तन करायचे हो वाड्यावर. कीर्तन म्हणजे घरात पूजा आहे काय? नाही नाही, शाळा आहे. शाळा? होय. अहो, कीर्तनातनं शाळेचा अभ्यास शिकवायच्या बायकासनी. काय शिकवायचं? शाळेचा अभ्यास. येऊ का? घेऊन हा. चालेल बघा. नाही नाही, असं कुठे कीर्तन असतं का? महाराज असं काय करताय? आता तुम्ही कीर्तन केलं तर गावातल्या बायका कीर्तन ऐकायला जमणार का नाही? आणि कीर्तनातनं अभ्यास होणार कसे माहितीये का? ते शाळा शिकवायची म्हणल्यावर बायकांना जमा करणं लय अवघड असते हो. होय. अहो, तुम्ही कीर्तन केलं तर 4 गटका शांत बसतील आणि तुमच्या तोंडातून 4 गोष्टी अभ्यासाच्या शिकतील. राणादा, मी फक्त देवासाठी आणि देवासमोरच कीर्तन करतोय. महाराज मला सांगा, शाळा शिकवायची म्हणजे सरस्वतीची पूजा करायची ना व? आणि गणपती म्हणजे त्याचा देवत आहे का नाही? म्हणजे कीर्तन तुम्ही देवासाठीच करताय. अहो कोण आहे बा एवढा रातचं? राणादा, देवाचं कीर्तन वेगळं असतंय आणि अभ्यासाचं कीर्तन कधी होत नाही. आता मला सांगा, तुकाराम महाराजांनी, गाडगे बाबांनी कीर्तनातनं काय केलं? लोकांनी शिकवलंच ना व? तुम्ही बी तेच करणार आहात. अहो, मोठ्या कीर्तनकारांच्या लिस्ट मध्ये जायचा चान्स मिळतोय तुम्हाला. हा. कशाला नाही म्हणताय? राणादा, समाज प्रबोधन वेगळं, शाळा वेगळी आणि देवाचं कीर्तन वेगळं. अहो, जमवायला गेले की समजा जमते काय रे? वय वय. अहो, महाराज बायकोला शब्द दिलाय की उद्या शाळा भरणार म्हणून. करा की काय तर, जमवा की. अव कुणा संग बोलायला सा? ठीक आहे ठीक आहे. आता सुरू करा. महाराज,
उद्या फरमास कीर्तन करा घरात काय. काय रानादा, मला फार मोठ्या संकटात पाडलंय तुम्ही. खरंच मला जमणार नाही रानादा. अहो महाराज जमवले की समजा जमतंय. तुम्ही करा सुरुवात. हा करा सुरुवात. हा चला करा. काय ते पुंडली कवर हरी. काकींची झोप मोडवायची. चला चला चला. हो चला चला. हो. अहो माझं ऐका तरी. हे पकड. अहो राणा ऐका तरी माझं. अहो, बसा तुम्ही. अहो तुमचंच घर आहे बसा. अहो, बसा. आता मला सांगा तुमच्या कीर्तनात काय काय विषय असतात. रामायण, महाभारत, गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भागवत हे संत महात्म्यांचे उपदेश असतात. आणि त्या उपदेशातनं 2 गोष्टी माणसांना सांगायच्या. आता काय करायचं या पुस्तकातल्या गोष्टी आणि उपदेश सांगायचं. हे घ्या. गणित, नागरिकशास्त्र, भूगोल. राणा कीर्तन म्हणजे ऑर्केस्ट्रा नवं, वाटेल ती गाणी म्हणायला नको बाबा. अहो असं काय करताय. तुकाराम महाराजांनी, गाडगे बाबांनी, तुकडोजी महाराजांनी जर कीर्तनात लोकांना शान केलंय तुम्ही बी करा की. चला लागा कामाला. आणि हा तोवर तुमचा अभ्यास होत नाही तोवर मी नाही आम्ही इकडे थांबतो. अव झोपा आता. कसला आवाज करताय? राणादा जरा सावकाश बोला, आतमध्ये बायको झोपली आहे. होय. राणादा असलं कधी कीर्तन मी केलं नाही रे बाबा. मग आता करा की. केल्यानं होतंय आणि आधी केलं पाहिजे. हा. हे मागच्या कीर्तनात तुम्हीच सांगितलं ना व. चला करा आता सुरुवात. वय राणादा माझंच कीर्तन माझ्याच घशात घालायला आलाय. हो नाही तुम्ही लवकर करा सुरुवात. नाही तर हे समजा अभ्यास मिक्स नाही होणार. राणा तरी मी तुला म्हणत होतो मिक्स करायला मिक्सर आणायला पाहिजे म्हणून. ही एकच तो बसतो का. तुम्ही करा सुरुवात. करा. हो महाराज झोप यायलाय काय. जरा पाणी प्या की. राणा हे बाबा नाही मला जमायचं. अहो, असं काय करताय. अहो जमवायला घेतलं की समजा जमतंय. हे घ्या जमवा. अहो, करा की. घ्या. राणा झालं एकदा लिहून. वा भारी झाले ना व. झालंय. हे बेस झालं बघा. आज बरोबर 12च्या ठोक्याला वाड्यावर या. एकदा का बायका जमल्या तुम्ही कीर्तन सुरू करा. काय होय बाबा. ए उठकी. अरे मी काय झोपलेलं नाही. डोळं फक्त बंद केल्यात. नाटक करू नकस. कीर्तन तयार झाले. चल. झालं होय. चल चल मग. हो महाराज आज टाइमवर या बर का. हा होय महाराजा. आता जरा मला झोपू दे. अंजलीबाईंच्या मनासारखं होऊन आज वाड्यात बायका शिकायला येणार म्हणजे येणारच.